बरे झाले, संभ्रम दूर केला. येत्या निवडणुकीत ओरिजिनल शिवसेनेचा उमेदवार कोण हा मुद्दाच नव्हता. शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरे हे मुख्य दावेदार असले तरी त्यांची उमेदवारी या क्षणी तरी मृगजळ या संज्ञेत मोडते. त्यामुळे सर्वांचे लक्ष बंडू काकांच्या वाटचालीकडे होते. काकांची पूर्वीची कार्यपद्धती म्हणा किंवा राजकीय खेळी म्हणा, दादा भुसे आणि त्यांच्यात झालेल्या दुहीबाबत लोक नेहमी शांसक होते. सरळ सांगायचे, त्यांच्यातील लढाई नुरा कुस्ती असावी हेच मानले जात होते. कारण बंडू काका दादा भुसेंबाबत किमान राजकीय विरोधक म्हणूनही कधी जनतेसमोर आलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेबाबत कायम संशय व्यक्त होत होता. तीच बाब त्यांच्या उमेदवारीबाबतही होती. पण आज अखेर त्यांनी निर्णायक भूमिका स्पष्ट केल्याने चाहत्यांच्या मनातील मळभ दूर झाले. विशेष म्हणजे ते दूर होणे आवश्यकच होते. कारण गेल्या निवडणुकीत डॉक्टर शेवाळे यांनी आयत्या वेळी केलेल्या अवसानघातामुळे लोक तोंडघशी पडलेत. अनेकांची नामदारांच्या सुडाग्नीत होरपळ झाली. त्यामुळे लोक काकांच्या जवळ जाण्यास भिचकत होते. पण काकांनी भूमिका स्पष्ट केल्याने लोकांच्या मनातील संभ्रम दूर झाला आहे. गेल्या वर्षापासून 2024 मध्ये सन्माननीय सुनीलजी बागुल असतील, जयंतजी दिंडे असतील, आदरणीय वसंत गीते असतील, विद्यमान खासदार निलेश लंके असतील, शरद पाटील माजी आमदार धुळ्याचे असतील, विद्यमान कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत असतील, अनिल अण्णा असतील, या सगळ्या जिल्हा प्रमुख गणेशजी धात्रक असतील, या सगळ्या आणि स्थानिक सगळे पदाधिकारी की काका तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची गरज आहे. चांगलं कामकाज आहेत आणि त्यामुळे तुम्ही पक्षामध्ये सक्रिय झालं पाहिजे. आणि एक चांगला कार्यकर्ता म्हणून ह्या सगळ्या वरिष्ठ मंडळींनी, वसंत गीते या सगळ्या मंडळींनी वरिष्ठांपर्यंत तो विषय ठेवला आणि त्यांच्यापर्यंतही ह्या सगळ्या कामकाजाचं ज्ञात होतं. आणि त्या पद्धतीने निलेश लंके साहेबांनी त्या ठिकाणी विषय ठेवल्यानंतर तातडीने आम्हाला त्या ठिकाणी बोलावणा केला. आदरणीय संजयजी राऊत साहेबांची त्या ठिकाणी भेट घेतली, चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये मी इच्छुक उमेदवार असल्याचं त्यांना त्या ठिकाणी नमूद केलं. आणि मी माझ्या कामकाजाचा त्या ठिकाणी आढावा द्यायला लागलो तर त्यांनी पाठ थोपटून सांगितलं की तू काही कुठली हे देऊ नको, तुझ्या कामकाजाविषयी सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या लोकप्रतिनिधींनी आणि आम्हालाही डिपार्टमेंटली सगळ्यांनी रिपोर्ट असतात. कामकाज तुझं चांगलं आहे, तू गद्दारी केली नाही, तू आहे त्याच ठिकाणी आहे, कुठल्या पक्षात गेला नाही. येणाऱ्या काळामध्ये मालेगाव बाह्यमध्ये कुठलेही दुसरे उमेदवार नाहीत, तुम्ही 2च उमेदवार आहेत. तुमच्यामध्ये आपण बसून एकत्रितपणाने सन्माननीय अद्वै हिरे साहेब हे उपनेते आहेत, त्यांचा एकदा जामीन झाला की आपण सगळेजण एकत्रित बसून एक उमेदवार देऊ आणि एकोप्याने या निवडणुकीला सामोरं जाऊ, अशा प्रकारच्या चर्चा त्यांनी ठेवल्यात. आणि त्या चर्चा झाल्यानंतर एक साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी झाली. सगळ्या गोष्टींची सविस्तर विषय त्या ठिकाणी झालेत आणि त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी सगळ्या चर्चा करून आज मार्गक्रमण करत पुन्हा परतलो आणि आपल्या स्थानिक सगळ्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना कार्यालयामध्ये बैठक घेऊन साधक बाधक चर्चा होऊन एक कार्यक्रम संपन्न झाला. हा सगळा मार्गक्रमण झाला. आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना व तालुक्यातील जे काही छोटे मोठे अतिउत्साही कार्यकर्ते असतील, ते कार्यकर्ते काही भावी आमदार आणि भावी उमेदवार आणि काही कोणाच्याही भावना दुखतील. आता तुम्हीच साहेबांनी जे कॅप्शन लावलं तर ते कॅप्शन अशा पद्धतीने लावू नका. सन्माननीय अद्वै हिरेंचा आम्ही सन्मान करतो. कोणाच्याही विरोधात ही उमेदवारी मागणी नाही. कोणालाही त्रास होईल, कोणाच्याही भावना दुखतील अशा प्रकारचा भाग नाही. जे केलेलं काम आहे, जे जनतेच्या मनामध्ये आहे, जनतेच्या अपेक्षा आहेत आणि माझ्या ज्या अपेक्षा आहेत इच्छुक म्हणून त्या फक्त ठेवलेल्या आहेत. कोणालाही त्याच्या बाबतीमध्ये विरोध नाही. पक्षश्रेष्ठींचा आदेश, आज ते नेते आहेत, आज नाही तर उद्या त्यांचा जामीन होणार आहे. सगळ्यांना एकत्रित पुढे जायचं आहे. म्हणून तो आपणही आणि तालुक्यातल्या कोणीही कार्यकर्त्यांनी चुकीच्या पद्धतीने लिहू नये आणि कुठलंही कॅप्शन असं कोणाच्या भावना दुखतील, कोणाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखतील अशा टाकू नये, एवढंच मी या ठिकाणी सांगेल. मी त्यांचा सन्मान करतो. आम्ही एकत्रित जसं कृषी उत्पन्न बाजार समितीला कामकाज केलं तसं येणाऱ्या या निवडणुकीमध्ये बी कामकाज करणार आहोत, हे या ठिकाणी नमूद करतो. पण सुनीलजी गायकवाड असतील, सगळे जबाबदार पदाधिकारी असतील, या सगळ्यांच्या एकत्रित विचाराने तो पुढचा निर्णय घेतला जाईल. लोकशाही आहे, प्रत्येकाला अपेक्षा व्यक्त करणं, इच्छा व्यक्त करणं अधिकार आहे.
निखिल पवार साहेबांनी इच्छा व्यक्त केली असेल तरी त्यांचं आम्ही अभिनंदन करतो, आदर करतो आणि त्यांच्याही उमेदवारीला शुभेच्छा देतो. विषय ना त्यावेळेला विषय घेतला जाईल ना. आदरणीय सुनील गायकवाड, आम्ही सगळे बसून निर्णय घेऊ.